आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे उरका, काय चाललंय तुमचं? देवाचं दर्शन घ्यायचंय अजून. गोरज मुहूर्ताची वेळ जायला नाही पाहिजे, कळलं का? वेळेत लगीन लागलं पाहिजे. बरक्या, आता नाच बंद. नाचायला तुला वेगळा वेळ देणार आहे. हा वय वय, तुम्ही दर्शन करून घ्या, आम्ही होतो पुढे. चला देवामुळे नारळ चढून घेऊ. लवकर ये र. ते देवापुढे ठेवायचं सगळं, निवड बिवड सगळं बघितलंच नाही. ऐक, मग कसा दिसतोय मी? आज कोणीतरी लईच खुलून दिसतंय. आज कोणीतरी जरा जास्तच तयार होऊन आलंय. आपण माहित नाही बाबा आता कोणासाठी इतकं तयार होऊन आलंय. हो का? नाही, मी खुश असणारच. मला का माहितीये का, आज लगीन आहे ना माझं, आणि ते बी माझ्या आवडत्या व्यक्ती बरोबर. हा पर का कुणाच ठाऊक, ती मुलगी आहे ना, ती लयच पाव खायला लागली. म्हणजे अजून बायको झाली बी नाही तरी बायको सारखी वागायला लागली. तिला जाऊन सांगा अजून लगीन व्हायचं आहे, लगीन झालेलं नाही आहे. हे बघा, तुम्ही जर असं वागलात ना तर मी परत लग्नाला नकार देईन. नकार देऊन तर बघ, तुला हिट न पळून नेऊन लगीन करीन तुझ्या संग. आता तुला सुट्टी नाही, आणि आपलं ठरलंय लगीन करणार तर तुझ्या संगत. मस्त चाललंय. नाही, आपण गुरुजींना इथंच बोलू, सगळ्यांना इथंच बोलू. तू लग्नाचा हॉल बी इथंच बुक करू, इथंच करा लग्न. मारक्या, तू आलास म्हणजे इथं गप्पा मारण्यातच येळ जातोय. अरे चला, मुहूर्ताची येळ टळून जाया न ग. चला चला चला, हे चल चल. काय शर्वरी मॅडम, बहिणीच्या लग्नासाठी काय माहेरी गेलात? नवऱ्याला विसरलातच. असं काही नाहीये, मी विसरेन का तुला? कामाची गडबड चालू आहे. बरं, ओळख करून देते. या माझ्या मैत्रिणी. हॅलो. हॅलो. आणि हा माझा नवरा अश्विन. ओ जीजू. तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, आज भेट झाली. हो ना, खूप इच्छा होती तुम्हाला भेटायची, तुमचे आभार मानायचे होते. आभार? ते का? तुम्ही शरूचा आवाज परत आणलात ना, त्याबद्दल. हो त्यात काय, इट्स माय ड्युटी, माझं कर्तव्य आहे ते. इनफॅक्ट शरूसाठी जे गरजेचं होतं ना तेच केलं मी, आणि एवढं काही केलं नाही. या शरू के लिए तो मेरी जान भी हाजिर है. अरे वा, रुखवताची तयारी एकदम जोरदार चालली आहे की. हो मॅडम, तुमची ओळख करून देते. ह्या माझ्या मैत्रिणी. आणि ह्या माझ्या सासूबाई वसुंधरा मॅडम. नमस्कार. नमस्कार. आणि या उर्वशी मामी. नमस्कार. नमस्कार मॅडम, तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं. छान वाटलं तुम्हाला भेटून.
मला बिलही छान वाटलं की तुम्ही आवर्जून लग्नाला आल्यात. आणि आता जेवल्या बिगर जायचं नाही बरं का. हो, आमच्या ताईचं लग्न आहे आणि आम्ही असं कसं जाणार. अगदी बरोबर आहे. छान मस्ती मज्जा करा लग्नामध्ये. आणि काही लागलं तर मला हक्कानं सांगा. चला येते मी. चालू दे तुमची तयारी. शर्वरी, पाहुण्यांचं पाहुणचार नीट बघ. हो बघ. भारी हा अश्विन, तुझ्या अभिनयाला भारी आवड मिळायला पाहिजे बघ. एक नंबर. बिचारी शर्वरी, लई दया येते बघ मला तिची. चालू दे तुझं. अश्विन, हा? इकडे ये ना. आलोच. हे बघ, हे रुखवत आम्ही सगळ्यांनी मिळून केलंय. हे बघ, ती तुळस आहे ना, ती नीलमने रंगवली आहे. आणि ती सप्तपदी आहे ना, ती संगीताने केली आहे. ग्रेट. आणि बेसनाचे लाडू मॅडमना आवडतात म्हणून केलेत मी स्वतः. शरू, खरं सांगू का, सगळंच ना एकदम कमाल झालंय. अगं मी पण करतो की मदत. अरे दे दे दे. ओ सो नाईस जीजू. थँक्यू. सुंदर, मी तुझ्याशी. ए इकडे आणते. सुंदर साठी. अगं काय 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 कमाल कार्ड आहे ते माहिती तुला. पण त्याच्यात ना काहीतरी आहे. काय लिहिलंय ते. ताईने सुंदर साठी स्पेशल मेसेज लिहिलाय. सरप्राईज. ही मुलगी काही शांत बसणारी नाहीये. हिने यात माझ्याबद्दल तर लिहिलं नसेल ना. काय लिहिलंय त्या कार्डमध्ये. अजून पुढे ते वाचायलाच हवं. दुसऱ्यांचं पर्सनल लेटर असं वाचायचं नसतं. बॅड मॅनर्स. ए तू मला शिकवू नकोस हा. मला चांगलं कळतं काय करायचं आणि काय नाही करायचं ते. काय ग, घाबरलीस का. हा अगं मी मस्करी करतोय जस्ट. ए हसू नका आता. बरं, ह्या सगळ्या रुखवताची आपणच काळजी घ्यायची आहे. ओके. आणि हे कार्ड हे सुंदर शिवाय दुसऱ्या कुणाच्याही हातात पडता कामा नये. हे लेटर आता आपली जबाबदारी आहे. पण इकडे थांबणार कोण. बारक्या. हा इकडे. हा आलो आलो. अरे अरे काय करतोय. सॉरी सॉरी काय सॉरी सॉरी.
आलास ना देवळातून? होय होय. हा, आता इथे राखत बस. राखत बसायला मी काय गाढव आहे का? अरे गाढवा, आम्हाला एका कामासाठी जायचंय आणि हे सगळं महत्वाचं सामान आहे. ओके, इथे कुणालाही हात लावू द्यायचा नाही. आणि हे लेटर फक्त आणि फक्त सुंदरला मिळायला पाहिजे. ओके, टेन्शन नको घेऊ ग, कोणाची हाव बी लागू देत नाही आता. अश्विन, तू मला प्रॉमिस कर, तू हे लेटर वाचणार नाहीस. बरं बाबा, नाही वाचणार. ठीक आहे. बरं शरू, मी वाचणार नाहीये ते, पण ऍटलिस्ट मला आयडिया तर दे, त्यात नक्की काय लिहिलंय? माहित नाही, काहीतरी 15 दिवसांच्या कॉल बद्दल असं काहीतरी लिहिलंय. पण जाऊ दे ना, ते त्यांचं पर्सनल आहे, आपण त्याच्यात नको पडायला. ठीक आहे. बरं, इथली सगळी तयारी झाली आहे ना आता? हो. संगीता आणि पूजा, ताई येईल आता, तर तिला काही हवं नको ते बघायला. आम्ही पूजेची तयारी करतो. बारक्या, लक्ष दे. हे नक्कीच माझ्या कॉल संबंधी असणार. काय मुलगी आहे, इतकं धमकावलं तरी हिनं माती खाल्लीच. काय करू या पोरीचं, दिवसेंदिवस जास्तच डोक्यात जायला लागली. सुंदरला जर कार्ड मधून काही कळलं ना तर सगळं संपणार आहे. माझ्या सगळ्या प्लॅनची माती होणार आहे. इतकं सगळं घडवूनही या अक्षरामुळं सगळ्या प्लॅनची मातीच होणार. काय रे, काय झालं? एवढा का तापून गेलायस? ही अक्षरा स्वतः शांत राहत नाही आणि मला देखील सुखाने जगू देत नाही. का? आता काय झालं? रुखवतात तिनं सुंदरसाठी हार्ट शेपचं कार्ड बनवलंय. मला संधी मिळूनही नेमकं ते वाचायला नाही मिळालं. मला शंका आहे की त्यात तिनं माझ्याबद्दलच लिहिलंय. जर हे कार्ड सुंदरच्या हाती लागलं ना तर काय होईल हे मला सांगण्याची गरज नाहीये. पण ते कार्ड सुंदरच्या हाती लागलंच नाही तर कसं शक्य आहे? हा, रुखवत बघायला सुंदर लग्नाच्या आधीच येणार. आपण विडा सुंदरला देऊ आणि आपलं काम फत्ते करून घेऊ. या विड्याचा आणि त्या कार्डचा काय संबंध आहे? नवरा नवरीच्या जोडीचा आणि वरातीला रुबाब घोडीचा. अरे यो विडा नवऱ्या मुलाला द्यायचा असतो. आता आपण नुसता विडा देण्यापेक्षा त्यामध्ये जरा स्पेशल माल मसाला घालून देऊ. माल मसाला म्हणजे? कप्पाळ माझं समजा कसं रे फोडून सांगायला लागते तुला. स्पेशल म्हणजे विष घालून. क्या बात है उर्वशी, आता हे असंच होणार. शाब्बास उर्वशी, बरोबर एका दगडात 2 पक्षी मारणार तू. अश्विनच्या हातचा विडा खाऊन सुंदर तर गचकणारच, पर यो अश्विन बी जाईल आता 12च्या भावात. भल्या भल्यांचा कापते पत्ता, हिता आता माझीच सत्ता. सुंदरी येईलच इतक्यात देऊयात ना, आणि अक्षराकडची बी येतच असतील. वहिनी तू काय बी काळजी करू नका, समधी तयारी झाली आहे.
होय, तयारी तर छान झालीये. आता फक्त मुहूर्तावर लगीन लागलं ना म्हणजे झालं. ते बी होईल. आलीच अक्षरा. या या, आम्ही समजे तुमचीच वाट बघत होतो. जसजशी लग्नाची घटिका जवळ येते ना तसतशी माझ्या काळजाची धडधड वाढते. अक्षरा, या घरात तो सून म्हणून येणार. आज शुभ मुहूर्ताला म्या माझ्या सुंदरला तुझ्या हाती सोपवणार. एकदा त्याला तुझ्या हाती सोपवला ना का माझी समधी काळजी मिटेल. माझ्या सुंदरला तू आयुष्यभर छान सांभाळशील याचा विश्वास आहे मला. सॉरी सुंदर, मला हे असं काही करायचं नव्हतं. पण या अक्षरानं माझ्या समोर काही ऑप्शनच ठेवला नाहीये. अक्षरा, फक्त तुझ्या ओव्हर कॉन्फिडन्समुळे आज सुंदरचा जीव जाणार. ऐक मुली, हे पूजन आहे ते भगवान शंकरासारखा पराक्रमी आणि बलवान पती प्राप्त व्हावा यासाठी ही विवाहाच्या समयी ही पूजा केली जाते. याला गौरीहर पूजन असं म्हणतात. आता देवीला तू हळद कुंकू व्हायचंय. एक फूल व्हायचंय. म्हणायचंय देवेंद्राणी देवेंद्राणी नमस्तुभ्यम नमस्तुभ्यम देवेंद्र देवेंद्र प्रियभामिनी प्रियभामिनी विवाह विवाह भाग्यम भाग्यम आरोग्यम आरोग्यम पुत्रलाभंच पुत्रलाभंच देहिमे देईचे. आणि अक्षता घेऊन देवीवर वाहत राहायचंय. अक्षता घ्यायच्या दोन्ही हातानी आणि म्हणायचंय हे गौरी हे गौरी दारी आलेल्याला दारी आलेल्याला आयुष्य दे आयुष्य दे. मला मला अखंड सौभाग्य दे अखंड सौभाग्य दे. असं म्हणून अक्षता सतत देवीवर वाहत राहायचं. मुहूर्तापर्यंत व्हायचंय. तुला मामा न्यायला येतील. मी आता पुढची मंगलाष्टकाची तयारी करतो. बर. तू फक्त मंत्रजाप चालू ठेव आणि अक्षता वाहत राहा. गौरी गौरी सौभाग्य दे दारी येईल त्यास आयुष्य दे. गौरी गौरी सौभाग्य दे दारी येईल त्यास आयुष्य दे. गौरी गौरी सौभाग्य दे दारी आलेल्याला आयुष्य दे. अश्विन, इथे माझं गौरीहर पूजन चाललंय आणि तुझी काय चेष्टा चालली? एक्झॅक्टली. माझं बोलणं तुला चेष्टेचं वाटतं ना? इथेच चुकलीस. तुला तसं वाटतं म्हणून तू सुंदरला माझ्याबद्दल माहिती काढायला सांगितलीस ना? माझी कॉल लिस्ट चेक करायला लावलीस. एम आय राईट अक्षरा? एम आय राईट अक्षरा? हे सगळं तुला कसं कळलं?
त्या रुखवतामध्ये काय? ते महत्वाचं नाहीये. आता महत्वाचं हे की त्याचा परिणाम काय होईल. अक्षरा, तुला इतके दिवस मी प्रेमाने सांगितलं, पण प्रेमाची भाषा काय तुला कळतच नाही. आणि जरी तुला समजली तरी तू समजून न घेता तुला हवं तेच करतेस. सवय अक्षरात सवय ना माणसाला नडते. बट यू डोंट वरी. आपण ही सवय मोडू. याची शिक्षा तुला मिळणार लवकरच. यांनी शरूला पुन्हा काही त्रास दिला तर? अश्विन थांब. मी जे केलंय त्याची शिक्षा माझ्या शरूला देऊ नकोस. येस, यू आर राईट. यू आर ऍब्सोल्युटली राईट. ज्यानं चूक केलीये शिक्षा तर त्यालाच मिळायला हवी ना. मग तुझ्या चुकीची शिक्षा मी शरूला का देऊ? तू देशील ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. हा, तर आता तुझी शिक्षा तुझ्या सुंदरला